मार्केटमध्ये डिमांड आणि सप्लाय हे खूप इम्पॉर्टंट असतात, पण डिमांड कुठे असते, सप्लाय कुठे असते, काहीच कळत नाही. काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिमांड आणि सप्लाय हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशा पद्धतीने काम करतात त्या सर्व गोष्टी पाहणार आहोत. जसं की प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलं प्राइस ॲक्शनचे टूल्स कोणते कोणते असतात, त्यापैकी सपोर्ट अँड रेजिस्टन्स हा एक मेजर टूल आहे. त्याचंच आज आपण ॲनालिसिस करणार आहोत. सो पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. जसं की सपोर्ट अँड रेजिस्टन्स हे कशा पद्धतीने यूज केलं जातं, काय असतं यामध्ये ते पाहणार आहोत. हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असतं सिम्पली पाहूया आपण. जसं की सपोर्ट म्हणजेच काय, जिथे तुमची प्राइस ही डिक्लाइन होण्यापासून कुठेतरी स्वतःला रोखते. म्हणजेच जस्ट लाईक हिअर राईट नाव मी ज्या फ्लोअरवर उभा आहे ते माझ्यासाठी कसलं काम करतं, ॲज अ सपोर्टचं. आणि वर जे छत आहे ते आपल्याला रेजिस्ट करण्याचं काम करतं, वर जाण्यापासून रोखण्याचं काम करतं. तसंच प्राइसच्या बाबतीत सुद्धा आहे. प्राइसला सुद्धा वर जायचं असतं, पण त्याला जेव्हा ते रोखलं जातं दॅट वी कॉल रेजिस्टन्स. आणि खाली यायचं असतं त्यावेळेस ज्याला रोखलं जातं त्याला आपण म्हणतो सपोर्ट. सिम्पल कन्सेप्ट आहे. मग याच कन्सेप्टमध्ये काही अजून ॲडिशन जर आपण केलं आणि त्यामध्ये आपण ज्या ॲडिशन केलेल्या गोष्टी आहेत त्यांचा जर प्रॉपर यूज केला तर आपण मार्केटमध्ये एक चांगली एज मिळू शकतो. मग त्या गोष्टी कोणत्या असतील, जसं की बरेचसे सपोर्ट अँड रेजिस्टन्सचे टाईप्स आहेत. त्यामध्ये कोणते, स्टॅटिक आणि डायनामिक. मग हे स्टॅटिक आणि डायनामिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स काय असणार, सो सिम्पल. हॉरिझॉन्टल लाईन्स ज्या आहेत, कंप्लीट ज्या लाईन्स असतात त्यांना आपण म्हणतो स्टॅटिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स. आणि जे मूव्हिंग ॲव्हरेज असेल किंवा इंडिकेटर्स असतील यांच्या थ्रूने जे सपोर्ट अँड रेजिस्टन्स क्रिएट केले जातात त्यांना आपण म्हणतो डायनामिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स. मग हे सुद्धा आपण पुढे जाऊन पाहूया. जसं की या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसत असेल हे जे लाईन्स आहेत हे कोणते असतील, डायनामिक की स्टॅटिक, ॲब्सोल्युटली स्टॅटिक. म्हणजेच काय, एक्झॅक्टली लाईन्स तुम्हाला तिथे दिसत आहेत. मग हे जे लाईन्स आहेत हे कशा पद्धतीने प्लॉट केले जातात, सिम्पली आपल्याला लुक फॉर अ मल्टिपल बाउन्सेस. आता यामध्ये बाउन्सेस आहेत का, मार्केटने बघा इथे गेलं, रेजिस्ट केलं, खाली आलं, बाउन्स झाला, बाउन्स झाला, बाउन्स झाला, परत वर गेला, रेजिस्ट केलं, रेजिस्ट केलं, रेजिस्ट केलं, रेजिस्ट करतोय. सो हे जे बाउन्सेस आहेत त्यांना जर तुम्ही एकत्र केलं तर तुमच्यासमोर काही लाईन्स ड्रॉ होतात आणि त्यालाच आपण म्हणतो सपोर्ट अँड रेजिस्टन्स. सिम्पल. सो ह्या ज्या दोन लाईन्स असतील ह्या प्लॉट करण्यासाठीचा हा सिम्पल मेथड आहे की तुम्हाला ते बाउन्सेस असतील ते बाउन्सेस त्या ठिकाणी शोधायचे आहेत आणि त्यानंतर एक सिम्पल लाईन अशी, एक क्लीन लाईन अशी ड्रॉ करायची आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर हे जे सपोर्ट अँड रेजिस्टन्स असेल मग ते फक्त आणि फक्त त्या बाउन्सेसवरच आपल्याला क्रिएट केले जातात का, अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला जर सपोर्ट रेजिस्टन्स क्रिएट करायचं असेल तर मग काय करावं लागेल. त्यामध्ये इथे पाहू शकता नंबर्स 25,000, 24,500, त्यानंतर 24,000, 23,500. आता हे जे नंबर्स तुम्हाला दिसत आहेत कुठले नंबर्स आहेत, राऊंड नंबर्स आहेत. मग या राऊंड नंबर्समध्ये सुद्धा तुम्हाला क्लिअर कट दिसत असेल बघा, ही जी लाईन ड्रॉ झालेली आहे एक चांगली रेजिस्टन्स म्हणून काम करते, इथे बघा एक सपोर्ट म्हणून काम करते, इथे सुद्धा एक रेजिस्टन्स म्हणून काम करते, राईट. मग यांनाच आपण इन्स्टिट्यूशनल लेवल सुद्धा म्हणू शकतो. मग ह्या लेवलचा वापर करून सुद्धा आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स प्लॉट करू शकतो. त्यामध्ये मग कशा पद्धतीने करायचं हे पर्टिक्युलर सध्या आपण निफ्टीचं एक्झाम्पल घेतोय. त्यामध्ये आपल्याला दिसतं तुमचं जे स्टॉक असेल त्या स्टॉकनुसार ते लेवल्स हे चेंज होत राहणार आहेत. मग आपण पुढे जर पाहिलं की रोल इन ट्रेडिंग एंट्री आणि एक्झिटमध्ये काय असेल, मग यामध्ये एंट्री एक्झिट कशा पद्धतीने केली जाते. मेजॉरिटी ऑफ टाइम्स लोक काय म्हणतात, मार्केट खाली आलाय, सपोर्टला आलाय, एंट्री घे. एक्झॅक्टली घे, पण कोणत्या सपोर्टला घे. बघा इथे दिसत असेल तुम्हाला मार्केट खाली आलंय आणि इथून मार्केटने बाउन्स दिलाय. सपोर्ट लेवल या ठिकाणी एंट्री आहे, या ठिकाणी रेजिस्टन्स लेवल एक्झिट आहे. बघा 25,000, 24,500 राऊंड नंबर. हे नंबर्स मी तुमच्यासमोर जस्ट तुम्हाला कळण्यासाठी ठेवले आहेत की जेणेकरून इझी, किती इझी आहे बघा, काहीच कठीण नाही आहे. राऊंड नंबर्सला तुम्ही प्लॉट केलात तरी मार्केटने तिथेच रिजेक्शन दिलं, वर गेलं तिकडनं डायरेक्टली तिकडे रिजेक्ट करतोय. हे सिम्पल मेथड जिथे आपल्याला यूज करायचे आहेत. काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला माहिती असतात पण आपण ते यूज करायला कुठेतरी घाबरत असतो. इथे सुद्धा बघा स्पॉटिंग रिअल ब्रेकआउट्स वर्सेस फेकआउट. ब्रेकआउट होतात पण ते फेकआउट सुद्धा होतात. मग कसे, जसं की ही लाईन आपण ड्रॉ केली आहे, ही ॲज अ सपोर्ट म्हणून इथे ॲक्ट करते, त्यानंतर इथे ॲज अ रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट करते. पण रेजिस्टन्स म्हणून इथे ॲक्ट करून सुद्धा त्याच्या पुढच्याच कॅन्डलला त्याने इथे ब्रेकआउट दिलं आहे. पण ब्रेकआउट दिल्यानंतर तो पूर्ण वर गेला का, वीकचं रिजेक्शन झालं. वीकचं रिजेक्शन झाल्यानंतर मार्केट वर जाण्याऐवजी तो खाली आलं. पण इथे जर तुम्ही पाहिलं तर एक स्ट्रॉंग कॅन्डल तयार झाली आहे आणि ती स्ट्रॉंग कॅन्डल तयार झाल्यानंतर मार्केट हे कुठेतरी त्या डिरेक्शनला जाताना आपल्याला दिसतंय. मग यासारखे ब्रेकआउट शोधायचे की याला आपण म्हणूया ब्रेकआउट, राईट. आणि हे तुमचं फेकआउट, मी ॲरो करतोय, राईट. ब्रेकआउट अँड फेकआउट. मग ह्यासारख्या कन्सेप्ट सुद्धा आपण इथे शोधायला हव्यात, कशा पद्धतीने ब्रेकआउट होतात आणि फेकआउट होतात.
त्यानंतर मग टाईम फ्रेमच्या बाबतीत जर आपण पाहिलं बघा, पुन्हा इथे नंबर घेतलेत आपण 24,000, 24,500, 25,000 आणि ही जी टाईम फ्रेम आहे तुमची ती तुमची आहे डेची. या डेच्या टाईम फ्रेममध्ये या लेवलला जेव्हा मार्केट ब्रेक करतो आपल्याला कसं कळेल की इथूनच मार्केट रिव्हर्स होणार आहे किंवा काय होणार आहे, आपल्याला कळणारच नाही आहे. मग त्यामुळे इथे आपल्याला एंट्री कशी घ्यायची, बघा इथे आता तुम्हाला दिसत असेल 24,500 दिसतंय, हा नंबर आहे. त्यानंतर 25,000 राईट, हा नंबर तुमच्यासमोर दिसतोय. मग इथे आपल्याला एंट्री घेण्यासाठी मला इथे सपोर्टला ते मार्केट येईल याची वाट तर बघावीच लागेल, पण तो नाही झाला तर मग काय करायचं, मी इथूनच मार्केट रिव्हर्सल झाला तर मग काय करणार आपण. त्यामुळे ह्यासाठीच आपण जे डायनॅमिक इंटर लेवलचे जे आपले सपोर्ट रेजिस्टन्स असतात ते आपल्याला इथे कुठेतरी प्लॉट करायचे असतात आणि त्यानुसार मग आपण तिथे एंट्री घेऊ शकतो. मग इथे पाहू शकता तुम्ही एक सपोर्ट आणि एक रेजिस्टन्स लेवल तुम्हाला इथे क्रिएट होताना दिसतंय आणि ह्याला ज्यावेळेस मार्केटने ब्रेक केलं त्यावेळेस मार्केटने एक मोठी मुवमेंट दिलेली. बघा काय केलं आपण, डेची टाईम फ्रेम घेतली आणि त्याच्याच पुढे आपण एक स्मॉल टाईम फ्रेम घेतली. टाईम फ्रेम किती इम्पॉर्टंट आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्समध्ये इथे सुद्धा आपल्याला दिसतं. म्हणजेच एंट्री घ्यायची असेल तर टाईम फ्रेमसुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट असेल. मग अजून काही गोष्टी आहेत त्यासुद्धा इथे दिसतात आपल्याला, जसं की एंट्री R1 रेजिस्टन्स 1, R2 रेजिस्टन्स 2, इथे SL, इथे आपण सपोर्टसुद्धा म्हणू शकतो, SL सुद्धा म्हणू शकतो. मी एंट्री घेतली, इथे माझं टार्गेट असेल. मग एंट्री घेतल्यानंतर हे बघा इथे जर मी ब्रेकआउट झालं आहे आणि एंट्री घेतोय तर ते ब्रेकआउट सक्सेसफुल झालं का, नाही, ते ब्रेकआउट त्या ठिकाणी फेकआउट झालं, खाली आलं. त्यानंतर मग कुठेतरी पुन्हा मार्केटने इथे ब्रेकआउट दिलं आहे राईट. मग यासारख्या गोष्टी असतात, यासारख्या गोष्टीसुद्धा आपल्याला पाहायच्या आहेत की यांना टॅकल कसं करायचं, हे कुठेतरी चॅलेंज आहे. मग या गोष्टी आपण पाहू शकतो. पुढे जर आपण पाहिलं की अजून इंटरमिडिएट लेवलचे सपोर्ट अँड रेजिस्टन्स कसे आपण क्रिएट करू शकतो. हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आणि हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, हे क्लिअर कट दिसतं आपल्याला. पण इन बिटवीन सुद्धा मार्केटने कुठेतरी रिजेक्शन दिलेत, बघा रिजेक्शन दिलेत आणि पण त्याच लेवलला कुठेतरी मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग सपोर्ट रेजिस्टन्स आपण क्रिएट करू शकतो. हे कसं करायचं याचंसुद्धा एक डेमॉन्स्ट्रेशन मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला ते सपोर्ट अँड रेजिस्टन्स क्रिएट कसे करायचे कळेल. आता इथे फक्त आणि फक्त आपण प्राइस ॲक्शनचाच वापर केला पाहिजे का, तर असं नेसेसरी नाही आहे. तुम्ही त्याच्यासोबत इंडिकेटरचा सुद्धा वापर करू शकता. जस्ट टू अंडरस्टँड मी काही इंडिकेटरचा यूज केला आहे, जसं की इथे पाहू शकता मूव्हिंग ॲव्हरेज आणि बॉलिंजर बँड. मग मूव्हिंग ॲव्हरेज कोणता असेल, हे जी येलो लाईन तुम्हाला दिसते ना, ही येलो लाईन तुमच्यासाठी आहे मूव्हिंग ॲव्हरेज. आणि हे जे रेड लाईन, खाली ग्रीन लाईन आणि इन बिटवीन ब्लू लाईन दिसते, हे बॉलिंजर बँड्सचे बँड्स आहेत, लोअर बँड, मिड बँड, अप्पर बँड. मग त्यानुसार हे जे तुमचे रेजिस्टन्स हा क्रिएट झाला, हा डायनॅमिक रेजिस्टन्स आहे, हा तुमचा डायनॅमिक सपोर्ट आहे की मार्केट येईल तर या लाईनपर्यंत येणार, डायनॅमिक रेजिस्टन्स आणि सपोर्टपर्यंत. मग त्यांचा वापर करून सुद्धा तुम्ही एक सपोर्ट अँड रेजिस्टन्स क्रिएट करू शकता. जसं की हे सपोर्ट अँड रेजिस्टन्स आहेत, पण त्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही हे डायनॅमिक रेजिस्टन्ससुद्धा इथे क्रिएट केले आहेत. जसं की इथे इन्क्लुजन झालं एक हॉरिझॉन्टल लाईनचा आणि या रेड लाईनचा बॉलिंजर्स बँडचा, म्हणजे हा एक तुमच्यासाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल आहे. त्याला ब्रेक केल्यानंतर मार्केट कुठेतरी वर जाण्याचे चान्सेस अजून जास्त होऊ शकतात. अजून ते खाली बघा, ही एक लेवल आहे, हिला ब्रेक केलं आहे, खाली आलं मार्केट, इथून सपोर्ट घेतलं आहे बघा राईट. यासारख्या गोष्टी आहेत की ह्या कुठेतरी करायच्या तर आहेत पण कन्फ्युजन असतं. डेमॉन्स्ट्रेशनच्या वेळेस जे कन्फ्युजन आहे ते सगळं क्लिअर होणार आहे. आज आपण फक्त आणि फक्त कन्सेप्ट समजून घेतो की काय असेल. मी जर BBA असेल, MA असेल यांचा वापर केला तर ते कसे तुम्हाला दिसू शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. त्यानंतर मग काही गोष्टी अशा आहेत की ते आपल्याला पाहायच्या आहेत, जसं की सपोर्ट लेवलला जर कॅन्डलस्टिक पॅटर्न्स तिकडे फॉर्म होताना दिसले तर आपल्याला मग कोणता पॅटर्न असेल मला इथे नक्कीच सांगा, कमेंटमध्ये सांगा की हा पॅटर्न कोणता असेल. मग यासारखे पॅटर्न्स जर तुम्हाला इथे दिसत आहेत तर सपोर्ट लेवलवरून जर वर जातो मार्केट तर या पॅटर्नमध्ये सुद्धा काहीतरी इफेक्ट्स असेल म्हणूनच ते होतात. मग ते पॅटर्न्स आपल्याला शोधायचे असतात. त्यानंतर जर आपण पाहिलं जसं की डेमॉन्स्ट्रेशनची व्हिडिओ आपण बनवणार आहोत ते आपण नंतर घेऊया. आणि मग इथे आपल्याला दिसत असेल की मार्केटमध्ये एक ट्रेंड लाईन असेल, ते ट्रेंड लाईन आपण ड्रॉ करतोय, त्यानंतर एक सपोर्ट असेल आणि त्यानंतर एक कॅन्डलस्टिक पॅटर्न जर त्या ठिकाणी तयार होतोय तर तो कुठेतरी आपल्याला एक स्ट्रॉंग रिव्हर्सल इथे साईन येताना दिसतंय. मग हे सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि फायनली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं ते पाहूया. जसं की सपोर्ट आणि रेजिस्टन्स सिंपल कन्सेप्ट आहे, एक खाली लाईन ड्रॉ केली, एक वर लाईन ड्रॉ केली, एवढं आपल्याला माहिती आहे. पण त्या व्यतिरिक्त हे डायनॅमिक सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसं असेल, स्टॅटिक कसं असेल, त्यानंतर इन बिटवीन सपोर्ट रेजिस्टन्स कसं क्रिएट करायचं, इन्स्टिट्यूशनल सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसं क्रिएट करायचं, यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्या आहेत. ही व्हिडिओ जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या त्या व्यक्तीला शेअर करा की ज्याला याची गरज आहे. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.